संसाराच्या गाड्यात अडकलेला एक हजबंड काल मी पाहिला. त्याला 3 बहिणी आहेत आणि त्याचं नुकतंच 1-2 वर्ष लग्न झालेलं आहे. त्या 3 बहिणी जवळपासच राहतात आणि त्यांना मुलं वगैरे आहेत. तर तसे म्हणजे थोडाफार सेटल्ड आहेत व्यवस्थित आणि त्यांच्या गोष्टी चालल्या आहेत. पण याचं मात्र जुळत नाही आहे म्हणजे बायकोबरोबर. कारण की त्याचं असं म्हणणं आहे, त्याच्या स्वतःवर चांगलं असं 25-30 लाखाचं लोन आहे आणि त्याचं असं म्हणणं आहे की माझ्या आईला, माझ्या बहिणींना, माझ्या भावांना कोणालाही काही म्हणायचं नाही. म्हणजे लोन घेऊन तो त्यांच्यासाठी करत बसेल. त्या बहिणी येतात घरामध्ये, बेसिकली त्या हाऊसवाईफ आहेत आणि याची वाईफ मात्र वर्किंग वुमन आहे. पण त्या हाऊसवाईफ आहेत म्हणून त्या बहिणी त्याच्या बायकोचाही वेळ घेत असतात आणि याची मात्र इकडे बँड वाजली आहे फायनान्शियल कंडिशन्समुळे. त्या बहिणी येतात, त्या मुलांसाठी आमचे हे कर, गोड बोल, हे कर, ते कर. प्रश्न मी पुन्हा म्हणेन, प्रश्न हा एक सून वर्सेस नंदा असा नाही आहे. प्रश्न हा एक भाऊ वर्सेस बहीण नाही आहे. पण कुठे ना कुठे आपण आपल्या जबाबदाऱ्या घ्यायला पाहिजे असं का वाटत नाही प्रत्येक व्यक्तीला? हा प्रश्न मात्र नक्की पडतो. कारण की ज्यावेळी मदत करणे एकमेकांना खूप गरजेचं आहे. आणि डिअर हजबंड्स, तुम्ही इतकं ओव्हरलोड करून स्वतःला लोन काढून वगैरे जर स्वतःवर प्रेशर घेऊन स्वतःच्या बायकोवर रोज यु नो वॉट तिच्यावर हायपर होऊन, तिच्या सॅलरीवर काही ना काही करून, तिच्यावर हक्क दाखवून तुम्ही तुमचा संसार व्यवस्थित करायचा प्रयत्न करता, तर लेट मी टेल यू, तुम्ही स्वतः खड्डा स्वतःसाठी खणताय आणि त्या खड्ड्यात तुम्ही स्वतः पडताय. सो योग्य वेळी जे सत्य आहे ना ते पहा, कर्तव्य करा, प्रेम करा, सगळ्यांवर करा आणि ते करायचंच. ही आपलीच नाती आहेत, कुठे लांब नाही जायचं. प्रेम हवंय, पण जी आंधळा मोह किंवा मोहाची जी पट्टी डोळ्यावर आहे ना, ती मात्र योग्य वेळी तुम्हाला काढावी लागेल. नाहीतर तुम्ही उलटा प्रवास करत राहाल, तुम्ही स्वतः ग्रो नाहीच होणार. कारण की जर स्वतःचा तुमचा कप एम्प्टी असेल तर तुम्ही दुसऱ्यांचा तरी जाऊन काय भराल, आणि तेच तुमच्या बाबतीत होत आहे. आणि ह्याच्यामध्ये सगळ्यात जास्त पिसलं जातं डॉटर इन लॉज. कारण की त्यांच्याकडे सतत राग, फ्रस्ट्रेशन आणि हायपर टेन्शन असं सगळं तुमच्याकडून जात आहे. सो डिअर डॉटर इन लॉज, तुमच्या बाबतीत असं होतं की तुमचा हजबंड असा आहे, त्याचा प्रेफरन्स सतत आहे आणि त्याला ते कळत नाही आहे. तुम्हाला करायचं आहे, तुम्हाला यावर बरेच सोल्युशन्स मिळतात आहेत इनफॅक्ट. पण त्याच्यासाठी तुम्हाला पॉवरफुल बनावं लागेल आणि मी पॉवरफुल सोल नावाचं सेशन फ्री घेते, लिंक बायोमध्ये. त्याला अटेंड करा. हे कसं हँडल करायचं त्याचं सोल्युशन तुम्हाला मिळेल.